निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडली। येत्या 2 दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इलेक्शन कमिशनकडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याच्यावरती असणारा ऑर्डर होईल अशी असणारी परिस्थिती आहे। ईव्हीएमच्या संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे। ईव्हीएमच्या विरोधातलं आणि असणारं आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केलंय। पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्टोरल ऑफिसर जो आहे त्यांना असताना आम्ही एक पत्र लिहिलं, ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 5 ते 6 या दरम्यान किती मतदान झालं आणि 6 नंतर जे मतदान झालं त्या 6 नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे। इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं 6 नंतर 75 लाख मतदारांनी मत नोंदवलंय असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही असणारं चीफ इलेक्टोरल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं 6 नंतर त्याची आकडेवारी आपण आम्हाला द्या। आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो, ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे। ज्यांच्याकडे टोकन नाही 6 नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ही आजची परिस्थिती आहे। आपण आता विचारतो साहेब, मार्कडवाडीमध्ये एक मोठा उठाव सुरू आहे ईव्हीएम विरोधामध्ये। सत्ताधारी जातात आणि विरोधी त्या ठिकाणी जाऊन येतात, काय नेमकी परिस्थिती वाटते मार्कडवाडीबद्दल? ते मार्कडवाडीपेक्षा इतर गावांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती सुरुवात झालेली आहे। गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहे की आमच्या गावातलं मतदान ज्या पद्धतीने झालं त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएम मधनं बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे। तेव्हा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो। मार्कडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं बॅलेट पेपरवर मतदान याची प्रक्रिया राबवली जात होती, कुठेतरी प्रशासनाकडून त्यांच्यावर दबाव आणून ही संपूर्ण प्रक्रिया बंद पाडण्यात आली, हे कायद्यानं असं होऊ शकतं? प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही, पोलिसांना कुठलाही अधिकार नाही। गावाने शांततेने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरवलं, त्याला अडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही। त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे की मार्कडवाडीमध्ये असणारं इलेक्शन थांबवणं
याच्याच वरनं संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीचे अधिकारी त्या गावात पोहोचले होते इलेक्शन थांबण्याकरता, कुणाच्या आदेशावर गेले असतील तर इतिहासाला केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना, तेव्हा केअरटेकर चीफ मिनिस्टरने थांबवण्याचे आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा. आपण भेट देणार का मार्करवाडी? वेळ मिळाला तर जाईन मी, पण गावागावामधली असणारी ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय. अनेक गावांमध्ये असताना ते सुरुवात होईल अशी सुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते. एकंदरीत आपली भूमिका असताना म्हणतोय की ही ईव्हीएम जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होतं काँग्रेसच्या कालावधीमध्ये आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरतोय अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते. सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाहीये की ईव्हीएम मध्ये जे मत आहे मी फक्त बटन दाबतोय, मी त्या सिम्बॉलवरती ठप्पा मारत नाहीये. माझा ठप्पा त्या सिम्बॉलवरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे. जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम का नको तर त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिम्बॉल याच्यावरती तो ठप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे कुठली व्यवस्था ते दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे. आणि म्हणून माझं मत मला त्या मशीनमध्ये खोटं आहे की खरं आहे हा इश्यू वेगळा आहे. मला माझं मत दिसलं पाहिजे, ते पेटीमध्ये मीच टाकलं पाहिजे, माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये. हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपरवरती असताना मतदान झालं पाहिजे. त्यांनी केलेलं हे कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी जाणीवपूर्वक हा शब्द सुताडा हा मानतोय त्या ठिकाणी. इलेक्शन 5 वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणता हे लक्षात घ्या. हुकुमशाह 5 वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही. लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तर व्हायलन्स करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास राजेशाही कधीच संपलेली आहे. निवडून गेलेले हे राजे नाहीत, हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणाऱ्या निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे 1 नेशन 1 इलेक्शन हे हुकुमशाह ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की काँग्रेस पक्ष स्वतः खतऱ्यामध्ये आलेला आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं नवीन नेतृत्व जे येतंय त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय.
राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला 5वी बहुमत म्हटलं जातं. तुम्ही कसं बघता या बहुमताला? ईव्हीएमचं बहुमत आहे. हे ज्या मतदारसंघात मी बसलोय, शेगाव, डॉक्टर पाटील हे उमेदवार होते. मागच्या 3 निवडणुका आम्ही असणारे या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही वेळेस आम्ही 3-3, 4-4 हजार मतांनी या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे. आणि आज असणारं असं दिसतंय की आम्ही 20,000 सुद्धा मतं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. सरकारला संविधानाचा सुधारणा करायचा आहे. त्यांनी केलेलं ही कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतो. मी जाणीवपूर्वक हा शब्द सुताडा हा मानतोय त्या ठिकाणी. इलेक्शन 5 वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणताय हे लक्षात घ्या. हुकुमशाह 5 वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही. लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तो व्हायलन्स करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास करावा. राजेशाही कधीच संपलेली आहे. निवडून गेलेले हे राजे नाहीत, हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत. जेव्हा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणाऱ्या निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे 1 नेशन 1 इलेक्शन हे हुकुमशाह ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. असे दररोज एक कायदे आहेत. दुर्दैव असं आहे, मी असं म्हणेन की काँग्रेस पक्ष स्वतः खतऱ्यामध्ये आलेला आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं नवीन नेतृत्व जे येतंय त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला 5वी बहुमत म्हटलं जातं. तुम्ही कसं बघता या बहुमताला? ईव्हीएमचं बहुमत आहे. हे ज्या मतदारसंघात मी बसलोय, शेगाव, डॉक्टर पाटील हे उमेदवार होते. मागच्या 3 निवडणुका आम्ही असणारे या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही वेळेस आम्ही 3-3, 4-4 हजार मतांनी या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे. आणि आज असणारं असं दिसतंय की आम्ही 20,000 सुद्धा मतं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. सरकारकडे पक्षाला 10 तारखेपर्यंत आम्ही मुदत दिली होती की तुम्ही याच्या संदर्भातलं लीड घेणार असाल तर तसं सांगा. काँग्रेसने लीड काही घेताना दिसत नाहीये त्या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे कदाचित 20 नंतर जे आहे ते आम्ही याच्यामधली लीड घेऊ आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि याच्यातून मार्ग आणि तोडगा काय काढता येईल तो आम्ही त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मांडणार. हे माझं पहिल्यांदा असणारं तुम्ही विचारलं म्हणून त्याचं असणारं हे देतो की संघाने याचा पहिल्यांदा खुलासा करावा की त्यांच्या स्वयंसेवक जे आहेत त्याला लग्न करण्याची परवानगी का देत नाही ते. हे मोहन भागवतांनी खुलासा पहिल्यांदा करावा. एक अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध इथे झाली आणि त्याची घोषणा सुद्धा या प्रक्रियेमध्ये करण्यात आली. त्यानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांची नियुक्ती पुढील 3 वर्षाकरता करण्यात आली अशी घोषणा या आजच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी संबोधन करण्याकरता मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाचन